किती पण करायचा असो मेहनत, पण तेवढीच घ्यावं लागते ना. मग सगळ्यात अगोदर प्रश्न पडणार म्हणजे भाजी काय करायची. इकडं मग माझी त्याचीच तयारी चालली होती. म्हणलं सोयाबीनचीच भाजी करते, त्याच्यासाठी सोयाबीन भिजत घातली. आणि दादूला मी इकडं एवढे सगळा पसारा खेळायला दिला होता, मग तोच इकडं नीट ठेवून दिला. आणि शाळेतून आल्यावर प्रेम होतो चाललं होतं आणि तिचा फ्रेंड तिची वाटच बघत होता, ती शाळेतून कधी येते. मग यांना दोघांना खेळायचं होतं आणि दादूला पण त्यांच्याकडे खेळायला जायचं होतं. त्याच्यासाठी तो रडत होता की मम्मी बाहेर चल. आणि त्याला आता एवढं कळायला लागले, जसं मोठा होत चाललंय तसं कळायला लागले की आता मुलं खेळायला लागले बरोबर त्याला पण आता मुलात खेळायला जाऊ वाटतं. मग इकडं सोयाबीन पण छान भिजली होती. म्हणलं आता सोयाबीनची भाजी पण बनवून घेते. त्याच्या अगोदर मसाला तयार केला आणि इकडं कांदा परतत टाकला होता. मग कांदा परतून घेतला आणि छान इकडं सोयाबीनची भाजी बनवून घेतली. सगळी कामावरून आपल्या बाळाला घेणं खरंच हे एक सुख वेगळंच असतं. आपलं बाळ पण आपली वाट बघत असतं, तसंच माझी दादू पण माझी वाट बघत होता. मग मी माझं सगळा स्वयंपाक आवरून घेतला आणि जरा वेळ त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला. आणि आपली पण धडपड याच्यासाठीच असते की आपलं पटकन कामावरून आपल्या बाळाला घेऊन थोडेसे त्याचे पण लाड करावे, त्याच्यासोबत पण टाईम स्पेंड करावा. आणि इकडे दादूची अशी लाड चालली होती, त्याला झोप आली होती, त्याच्यामुळे तो असं लाड घालत होता. आणि त्याला मग कॅमेऱ्याकडे बघ म्हणलं का बघत नव्हतं, त्याला झोप आली होती. मग त्याला झोपी घातलं. त्याच्यानंतर मग दादूच्या कपड्याच्या जराशा घड्या घालायच्या राहिल्या होत्या, मग ते पण घालून घेत. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.